शिवसेना भाजपमध्ये रंगलेल्या कलगीतुरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत। मध्यावधी निवडणुका म्हणणाऱ्या पवारांनी पहिल्यांदा उघडपणे निवडणुकीची तयारी दर्शवली आहे। त्यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। बघूयात त्यांनी काय ट्विट केलंय। 2.5 वर्षातच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही। 23 तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे। अडचणीच्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद आहेत, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेनं भाजप सरकारचा पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार नाही, असंही त्यांनी झी 24 तासवरील रणसंग्राम कार्यक्रमात सांगितलं। शिवसेना भाजपची युती तुटली असली तरी निवडणुकीनंतर उभय पक्षांची युती होऊ शकते, असे संकेत दिले आहेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी। झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते। एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारचा पाठिंबा काढणार अशी चर्चा सध्या आहे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असा दावा करतायत। मात्र लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाला 100% कलाटणी मिळणार असून त्याबाबत निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचं प्रतिपादन रावते यांनी केलंय। राज्य सरकारचा पाठिंबा शिवसेना काढणार असल्याचे संकेतच दिवाकर रावते यांनी दिले आहेत। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे मुख्यमंत्री पुणे विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये योगायोगानं या दोघा नेत्यांची भेट झाली। दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे बघून ते फक्त हसले। दोघंही निवडणूक प्रचारासाठी सोमवारी पुण्यात होते। निवडणुकीच्या धामधुमीत एकमेकांवर सुरू असलेल्या टीकेमुळे वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची ही भेट उपस्थितांच्या भुवया उंचावून गेली। शिवसेना भाजपमध्ये आता कुठे पारदर्शकतेची लढाई सुरू झाली आहे। यात आता खासदार किरीट सोमय्या यांनी खऱ्या अर्थानं उडी घेतली आहे। सोमय्या यांनी 20 वर्षांचा ऑडिट रिपोर्ट वेबसाईटवर टाकून उद्धव ठाकरेंना त्यांचा आर्थिक व्यवहार जनतेसाठी खुला करण्याचं आवाहन केलंय। एवढंच नाही तर सेनेतल्या काही बड्या नेत्यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोपही त्यांना केलाय। 7 कंपन्यांची नावंही सोमय्या यांनी घोषित केली आहेत। यापैकी 2 कंपन्यांमध्ये भुजबळांनीही मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। सोमय्या यांच्या आरोपामुळे भाजप शिवसेनेतील संघर्ष आणखीनच पेटणार असल्याचं दिसतं आहे। पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष केलंय। आपली सर्व संपत्ती आपण वेबसाईटवर जाहीर केली आहे, त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांची सर्व संपत्ती वेबसाईटवर जाहीर करण्याचं खुलं आव्हान सोमय्या यांनी दिलं आहे। एवढंच नाही तर शिवसेनेतल्या काही बड्या नेत्यांनी अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्या यांनी केलाय। तर सोमय्या स्वतः बिल्डर्सचे दलाल असल्याचा घणाघात शिवसेना खासदार राहुल शेवाळ यांनी केलाय। सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा त्यांनी केलाय। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली। विश्वासघात हे खातं भाजपकडे आहे, शिवसेना विश्वासघात करत नाही। फडणवीस बिहारचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। गुंडांची भाषा बोलू नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। बीडमधील गेवराईमधील प्रचारसभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष केलं। त्याचप्रमाणे पंकजा मुंडेंवरही त्यांनी हल्ला चढवला। ऐन निवडणुकीत स्वाभिमान शेतकरी संघटनेतील दुफळी पुन्हा उघड झाली आहे। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाला दिलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवर खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या नेत्यांनी आपल्याच मुलांना उमेदवारी देऊ नये अशी आपली ठाम भूमिका असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। झी 24 तासशी बोलताना त्यांनी फोनवरून ही माहिती दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घराणेशाही आणल्याच्या राजू शेट्टींच्या आरोपाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चोख उत्तर दिलंय। मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही असंही खोतांनी म्हटलंय। पण चळवळीत मशागत झाली असेल तर नवी पेरणी करू नकोस असं मुलाला सांगू शकत नाही असं खोतांनी म्हटलंय। सत्ता आणि संघटना यापैकी काय निवडायचं हा सध्याचा प्रश्नच नसल्याचं खोतांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलंय। शिवाय सध्या राज्यातल्या सरकारच्या कामकाजाबद्दलही खोतांनी समाधान व्यक्त केलंय। भाजपचे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावतात, या आरोपाचे खोतांनी खंडन केलंय।
हा पारंपरिक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा हा बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जर चांगली लढत व्हायची असेल, या ठिकाणी माजी आमदार विलासराव शिंदे साहेबांचे चिरंजीव उभा आहेत. ते राष्ट्रवादीचे सध्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि मग इथली जर जागा आपल्याला जिंकायची असेल आणि प्रबळ उमेदवार जर आपल्याला द्यायचा असेल तर सागर खोतला दिलं तरच ही निवडणूक आपण चांगली लढत देऊ शकतो आणि जिंकू शकतो. हा प्रस्ताव मला आघाडीच्या नेत्यांनी दिला आणि आमची तुम्हाला विनंती आहे आणि लोकांची मागणी आहे की या ठिकाणी सागर खोतला निवडणूक लढवायला तुम्ही परवानगी द्यावी. लातूर जिल्हा परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळा उभारणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ऐक्यू माहितीवर हे सांगतोय, कदाचित त्यात चूकही असू शकते यावरही नंतर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. हे सांगतानाच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या पुतळा उभारणीतही काँग्रेसचे कार्यकर्ते घोटाळा करू शकतात हेच यावरून दिसतं. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ठरते ती रामतीर्थ गटाची. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मीनल खदगावकर आणि राष्ट्रवादीतून काँग्रेसवासी झालेले मोहन पाटील टाकळीकर यांच्या सुनबाई ॲडव्होकेट विशाखा टाकळीकर यांचा सामना रंगतोय. त्यामुळे डॉक्टर आणि वकील या दोन महिला उमेदवारांमधील लढत चर्चेचा विषय ठरते. दोन नेत्यांच्या ह्या सुना आहेत, त्यामुळे आपल्या सुनबाईला विजयी करण्यासाठी या नेते मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गडचिरोलीमध्ये सभा होती. यावेळी नक्षलवाद्यांनी नक्षल पत्रकं टाकली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बहिष्कार म्हणून दक्षिण गडचिरोलीतल्या झिंगानूर गावात नक्षलवाद्यांनी ही पत्रकं टाकली आणि आश्चर्य म्हणजे निवडणुकीच्या रणांगणात उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घरीच पत्रकं नसल्या नक्षल्यांनी लावली होती. तसंच सुरजागड लोह प्रकल्पावरून पालकमंत्री अमरीश आत्राम यांना दलाल म्हणून संबोधलं. यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्ये नेत्यांच्या कलहानं त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत बंडाचं निशाण फडकावलंय. स्वकीयांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं नेत्यांच्या नाकी 9 आलेत. या कलहाचा सर्वाधिक फटका काँग्रेसचे नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना बसलाय. त्यांचे स्वीय सहाय्यक देवानंद पवारांसह अनेकांनी मोघेंवर नाराजी व्यक्त करून पक्ष सोडला आणि त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेत काँग्रेस मुक्तीचा चंग बांधला. त्यामुळे शिवाजीराव मोघे आणि त्यांचे चिरंजीव जितेंद्र यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण झालंय. काँग्रेसला 61 पैकी 45 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरती शाई फेकण्याच्या घटनेला 2 दिवस झाले, तरीही या घटनेची आग अजून धुमसतेच आहे. एकीकडे या प्रकरणाकरता जबाबदार असलेल्या चौघांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय, तर दुसरीकडे पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्यानं शहरात पोलिसांचं वचक नाही का असा प्रश्न संतप्त स्थानिक काँग्रेस नेते विचारत आहेत. प्रदेश अध्यक्षांच्या सभेत जर असा प्रकार होत असेल तर शहरामध्ये पोलिसांचा बचाव नसल्याचं यातून दिसून येत असल्याचा आरोपही मुत्तेमवारांनी केला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता प्रचाराची रणधुमाळी जोरात असताना या घटनेचे पडसाद येत्या काळात पडतील याबाबत शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या वरसे मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार मंगल देशमुख यांच्यासह 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तर तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी शिवसेनेतून तातडीनं हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी केली आहे. आदिती यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. आता आदिती यांची लढत भाजपच्या श्रद्धा घाग यांच्याशी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमाल गावात उमेदवारांना दिलेल्या पार्टीत विषबाधा झाल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय. अहमदनगरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील पांगरमाल गटातील एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांना गावातील लोकांना पार्टी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर दारू देखील देण्यात आली. मात्र बनावट दारूमुळे विषबाधा होऊन राजेंद्र आंधळे आणि पोपट आव्हाड या 2 जणांचा मृत्यू झालाय. तर 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 वर्षानंतर सत्ता आल्यानंतर काडीमोड केला म्हणजे कुछ तो गोलमाल है अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी परभणी शिवसेनेवर टीका केली. खरंच मर्द मराठा असाल तर राजीनामा द्या, तरच मानू
तसंच शिवसेनेचा वाघ केवळ डरकाळी मारतोय, त्या वाघाचं काळं मांजर झालं अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर जालन्यात सभेत बोलताना मध्यावधीची वेळ आल्यास लोकांचं दुर्दैव असेल, मध्यावधीसाठी राष्ट्रवादी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरती शाई फेक करणारे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. शनिवारी संध्याकाळी एका सभेत चव्हाणांवर शाई फेकली होती. ललित बघेल, प्रवीण कोटे, विकास तेलंग आणि गोलू गुप्ता या चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. यावेळी ललित बघेलला मारहाण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भाजप राज्यातला नंबर 1चा पक्ष असल्याचं मत नोंदवलंय पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी. आमदार खासदार आमचेच असले तरी ही लाट होती असं बोललं जात होतं, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष भाजपचेच निवडून आले आहेत असंही रावल म्हणाले. ते नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात प्रचारासाठी आले होते, त्यावेळी बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं 1 लिटर क्षमतेच्या 117 बनावटी स्कॉचच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याशिवाय इतर विविध प्रकारच्या रिकाम्या विदेशी ब्रँडच्या बाटल्याही एक पिकअप व्हॅनही ताब्यात घेण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 12,43,000 एवढी आहे. एकाला अटक करण्यात आली आहे. 2005 साली वाहून गेलेला पूल आणि रस्ता पुन्हा बांधून देण्याची मागणी वारंवार करूनही कोणी लक्ष देत नसल्यानं यवतमाळच्या हिवरदरी इथल्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. महागाव तालुक्यातलं हिवरदरी हे 400 लोकवस्तीचं गाव आहे. हे गाव ते मुख्य रस्त्याच्या मधून शिप नदी वाहते. 2004 मध्ये लोकांना जाण्या येण्यासाठी शिप नदीवर पूल बांधला होता. मात्र निकृष्ट बांधकामामुळे एका वर्षातच हा पूल वाहून गेला. पुलासोबतच रस्ताही उखडल्यानं ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं यवतमाळच्या ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू भट्ट्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुरझडी जंगलातल्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 11 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं असून या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचं धाबदण आणलंय. दारू भट्ट्या सुरू करणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून अवैध दारू वाटप करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मुंबईतले भाजपचे प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्यावरती मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेना उपशाखा प्रमुख सुरेश महाडिक यांना मारहाण केल्याचा प्रकाश दरेकर यांच्यावरती आरोप आहे. या घटनेसंबंधी दहिसर पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आता उमेदवार आचारसंहिता धाब्यावर बसवू लागले आहेत. मुंबईतल्या चारकोप सेक्टर 3 मधल्या वॉर्ड नंबर 18च्या शिवसेनेच्या उमेदवार मतदारांना खुलेआम साडी वाटप करताना रंगेहात पकडण्यात आल्या. शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांना साड्या वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि त्यानंतर पोलिसांनी याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र या प्रकरणानंतर शिवसेना मनसेचे कार्यकर्ते चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना भिडले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाठीपुरा परिसरातून अंध असलेले विनोद अर्गिले रिंगणात उतरले आहेत. मनसेनं अर्गिले यांना संधी दिली आहे. कामाठीपुराचे स्थानिक रहिवासी असलेले विनोद अर्गिले हे लहानपणापासूनच अंध आहेत. तरीही त्यांनी महापालिका निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला. विनोद अर्गिले पहिल्यांदाच निवडणुकीला उभे आहेत. सध्या घरोघरी जाऊन ते प्रचार करतायत. अंधत्व असलं तरी कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं काम करू शकील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सिद्धिविनायक मंदिरात हार, फुलं, नारळ घेऊन जाता येणार नाही. तसंच प्रसादासाठी स्टील बॉक्स नेता येणार नाही. प्लास्टिकचाच बॉक्स न्यावा लागेल. पोलीस आणि मंदिर प्रशासनानं सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे परिसरातले फुलहार विक्रेते नाराज झाले आहेत, तर भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तुरीची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या लातूरच्या बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून लातूरमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र आता नाफेड आणि लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं तूर ठेवण्यासाठी पर्यायी गोदामांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात नाफेड हमीभावानं तूर खरेदी सुरू करणार आहे. दरम्यान हमीभावापेक्षा कमी भावानं तूर विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीनं दिला आहे.
रेल्वे प्रशासन रेल्वे रॅक उपलब्ध करून देत नसल्यानं शेतकऱ्यांच्या खळ्यावर मोठ्या प्रमाणावर कांदा पडून आहे. रेल्वे रॅकच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नाशिक-पुणे महामार्ग NH-60 दरम्यानचा खेड-सिन्नर हा 137 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे नाशिक-पुणे प्रवास सुपरफास्ट झालाय. पूर्वी या रस्त्यावरून प्रवास करताना नाशिक-पुणे हे अंतर कापण्यास 6 तास लागत होते. आता हा प्रवास 3 तासात पूर्ण होऊ शकेल. या मार्गावरील चंदनापुरी आणि एकल हे 2 घाट आता सोपे करण्यात आले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.